हॅलो फ्रेंड्स, आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे सकाळी 4 वाजता. 4:10ला मी पाणी पिऊन अभ्यासाला बसलेली आहे. आणि आजचा टॉपिक जो आहे तो वनस्पती वर्गीकरण आणि वनस्पतीशास्त्र असे दोन मोठे टॉपिक. एक छोटा आहे पण वनस्पतीशास्त्र हा खूप मोठा टॉपिक आहे. असे दोन टॉपिक आज मी कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहे. होपफुली तो कंप्लीट झालेला नाही आहे, त्याचे नोट्स माझे बाकीच आहेत. तर बघूयात. मी आधी जो वनस्पती वर्गीकरण हा टॉपिक आहे तो पूर्ण वाचून घेतलेला आहे आणि त्याच्यात मला जे इम्पॉर्टंट वाटतं आहे त्याला मी अंडरलाईन केलेले आहे. जसे की म्हणजे संज्ञा कोणी दिलेले आहेत, सायंटिस्ट कोण आहे, तर त्याच्यामध्ये संवहनी संस्था असते, कोणामध्ये असते कोणामध्ये नसते. आणि त्याचे मेन म्हणजे एक्झाम्पल, थॅलोफायटेचं एक्झाम्पल, ब्रायोफायटेचं एक्झाम्पल, टेरिडोफायटेचं एक्झाम्पल्स ते एक्झामला विचारलेच जातात. त्यामुळे ते एक्झाम्पल्स करायचे आहेत. आणि त्याच्यामध्ये कंपॅरिझनमध्ये बघायचं आहे की म्हणजे खोड, मूळ, पान, फळ कशामध्ये आहे कशामध्ये नाही आणि कशामध्ये हे सगळं बघायचं असतं आणि ते नोट डाऊन करायचं असतं. तर आता मी अर्धा तासामध्ये हा वनस्पती वर्गीकरण हा टॉपिक वाचून घेतलेला आहे भस्केंच्या बुकमधून. आणि आता मी वनस्पतीशास्त्र हा टॉपिक वाचायला घेणार आहे. खूप मोठा टॉपिक आहे वनस्पतीशास्त्राबद्दल. त्याच्यामध्ये वनस्पतीचं रेस्पिरेशन म्हणजे त्याची पाण्याचं वहन संस्था कशी असते, त्याचं रेस्पिरेशन, त्याचं प्रजनन रिप्रोडक्शन सिस्टम कसं असतं, आणखी काय असतं त्याच्यात समन्वयन म्हणजे हॉर्मोन्स त्याच्यामध्ये कोणते कोणते असतात तेही त्याच्यात दिलेलं आहे. खूप मोठा टॉपिक आहे. माझं काही तो सकाळी पूर्ण वाचून झालेलं नाही, पण मी 1 तास ठरवलं होतं. 1 तास मी हा टॉपिक वाचणार आहे वनस्पतीशास्त्र. तेवढं मी वाचला. बाकी जेवढा पण राहिलेला आहे तो मी आता दुपारच्या वेळेत घेणार आहे वाचायला. आणि नोट्स तर मी संध्याकाळी बनवायला घेईल, झाले तर, नाही तर उद्या बनवेल. तर हा टॉपिक माझा इतका 2, 3, 4-5 पेजेस माझे वाचायचे राहिलेले आहेत. ठीक आहे. आणि याच्यात मोस्ट इम्पॉर्टंट कोणता टॉपिक असेल तर समन्वयन. त्याच्यावरती 3 ते 4 क्वेश्चन्स जे आहेत ते 2019पासून मला दिसलेले आहेत आणि विचारले जातात. तर समन्वयन म्हणजे वनस्पतींमध्ये कोणते हॉर्मोन्स असतात, ते कुठे असतात, कधी असतात, अपोजिट हॉर्मोन कोणते असतात, खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आता वाजलेले आहेत 5:41 आणि आता मी घेणार आहे वोकॅब. आता वोकॅबचं मी जे पण क्वेश्चन्स लिहून घेतलेले आहेत ना, क्वेश्चन्समधून जे वर्ड्स लिहून घेतलेले आहेत PYQच्या, त्याचे मी मीनिंग लिहून घेते. म्हणजे काय होईल, मग उद्याच्या दिवशी मला ते पाठांतर करता येईल. आणि मी असं कंटिन्यू केलं होतं. 4 दिवस मी पूर्ण अँटोनिम, सिनोनिम आणि वन वर्ड सबस्टिट्यूशन हे सगळं मी लिहून काढलेलं आहे. आता मी ते अँटोनिमपर्यंत स्टॉप केलं आहे आणि इथून पुढे मी त्याचं मीनिंग पूर्ण लिहून घेणार आहे आणि मग नंतर पाठांतर करून घेईल. मग पुन्हा अँटोनिम नंतर पुढचं जे काय असेल ते स्टार्ट करणार आहे. आता दुपारी वाजलेले आहेत 3 आणि स्वरूप झोपल्यानंतर माझा जो अभ्यासाचा स्लॉट आहे तो सुरू होतो आहे. सकाळी आपण 2 तास 11 मिनिटाचा अभ्यास केलेला आहे आणि जवळपास 7 वाजता 7:30 वाजता मी अभ्यासावरून उठलेली आणि त्याच्यानंतर मी आता 3 वाजता अभ्यासाला बसायला आली. ठीक आहे. तर आता मी तोच जो टॉपिक माझा राहिला होता वनस्पतीशास्त्र सायन्सचा, तो मी वाचायला घेते. ठीक आहे. वाचून झाल्यानंतर मग मराठीचा आजपासून टार्गेट ठेवलेला आहे 6 डे चॅलेंजमध्ये मराठी करायचा, तर तोही मी करणार आहे. आणि बघा, आपण खूप इग्नोर करतो की आपण आज करू, उद्या करू, आज करू, उद्या करू. जोपर्यंत आपल्या आतमध्ये जी अर्जन्सी असते जॉब मिळवण्यासाठी, पोस्ट मिळवण्यासाठी, ती येत नाही आणि आपण स्वतःला चॅलेंज देऊन अभ्यासात उतरत नाही तोपर्यंत काहीच शक्य होत नाही. आपण जोपर्यंत स्वतःला कारणं देत राहतो ना की नाही माझं आज हे झालं, मला आज खूप काम होतं, मी दमले, आता वेळच नाही आहे, असं जेव्हा आपण स्वतःला कारणं देतो ना तेव्हा आपलं काहीच होऊ शकत नाही. जर आपल्याला आयुष्यात काहीतरी करायचं असेल, करून दाखवायचं असेल, कुठेतरी पोचायचं असेल तर आपल्याला आपल्याशीच फाईट करावी लागते. घरातल्या लोकांचं तर जाऊ द्या, आपल्याला स्वतःशी खूप फाईट करावी लागते. कारण एवढा वेळ अभ्यास करत बसायचं, तेवढा फोकस कंटिन्यू ठेवायचा. आणि बसायचं म्हणजे शारीरिक मेहनत आहेच, फोकस कंटिन्यू म्हणजे डोळे आणि मेंदूला पण थोडा त्रास आहेच. पण आपल्याला काहीतरी अचीव करायचं आहे, त्यासाठी एवढं सगळं ते एफर्ट्स करावेच लागणार आहे. आणि जर वाटत असेल की नाही होते आपल्याने, सोडून द्या, आपलं दुसरं काहीतरी प्रायव्हेटमध्ये जॉब बघा, काही करू शकतो आपण. असं काही नाही की हेच केलं पाहिजे, पण जर करायचंच असेल तर खूप मनापासून करा आणि एकदम श्रद्धेने करा, तेव्हाच ते होणार आहे. आणि रिझल्ट ते पुढे जाऊ देत, आधी प्रोसेसवर लक्ष द्या. आपलं सिलेबस कंप्लीट करा, आपले टेस्ट घ्यायचे, रिव्हिजन करायचे, हे सगळं आपलं काम आहे, ते आपण चोख करायचं. पुढचं पुढे एक्झाम दिल्यानंतर जे होईल ते बघूया. आता 1 तास जवळपास मी पुन्हा 1 तास वनस्पतीशास्त्र हा टॉपिक पुन्हा वाचलेला आहे, पुन्हा म्हणजे राहिलेला टॉपिक वाचलेला आहे. आणि आता माझं आजचं टार्गेट होता मराठीचा नाम हा घटक आहे, तो मी वाचून घेणार आहे. नामामध्ये जास्त काही नाही आहे, फक्त
काय भाववाचक नाम, सामान्य नाम, धर्मीवाचक कशाला म्हणतात, धर्मवाचक कशाला म्हणतात, पदार्थवाचक, समुदायवाचक, हे सगळे जे घटक आहेत मग म्हणजे प्रकार आहेत ते नामांमध्ये येतात आहे. तर ते व्यवस्थित करायचे. मग धर्मीवाचक कोणते आहेत, धर्मवाचक कोणते आहे, ह्याच्यामध्ये खूप कन्फ्युजन होतं, माझंही होतं आणि ते मला सतत रिवाईज करत राहावं लागतं. तर मी हे सगळं नाम टॉपिक मी पूर्ण रीड करून घेतलं आहे आणि या चॅप्टरच्या मागे जे पण क्वेश्चन दिलेले आहेत 15-20 क्वेश्चन तेच मी रीड करून घेतलेले आहेत. म्हणजे मला टॉपिक समजलेला आहे आणि माझ्या लक्षात पण आहे असं आहे. त्याच्यानंतर मी मॅथ्स करणार आहे आणि मग तोपर्यंत टाईम होऊन जातं. तर अभ्यासाला मेहनत तर खूपच असते आणि ती करावीच लागते, एवढंच सांगेल. बाकी हे जे मी व्हिडिओज बनवते यातून कोणाला तरी मोटिवेशन मिळेल की हां बाबा हिचा अभ्यास होतो, ही दिवसाला एक छोटं बाळ सांभाळून 5 तास 4 तास काय जो अभ्यास करते, तर आपल्याला का नाही होऊ शकत, आपणही करू शकतो. असं जर कोणाला मोटिवेशन मिळत असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे आणि त्यासाठीच मी हे व्हिडिओज चालू केले. आणि मलाही एक टार्गेट राहतं की हां बाबा मी आज हे अभ्यास केलेला आहे, मला स्वतःला एक 4 तास अभ्यास केला आहे, 5 तास अभ्यास केला आहे, मी आपल्या गोलच्या दिशेने व्यवस्थित चालू आहे आणि कन्सिस्टंटली जात आहे. म्हणून रोजचे रोज मला व्हिडिओज शूट करून ते एडिट करून टाकावे लागतात. आजचा हा व्हिडिओ जरा लेटच होतो आहे पण असू देत, कारण अभ्यासाचे टार्गेट्स पूर्ण आधी झाले पाहिजेत, नंतर व्हिडिओ पण येईल, त्याचं काही नाही. तर आता ही मॅथ्स मी कंप्लीट करत आहे आणि मॅथ्स कंप्लीट होईपर्यंत माझं झालेले आहेत 6 वाजलेले आहेत. अभ्यास आता मी स्टॉप करणार आहे. मग घरातली कामं करायची, जेवण वगैरे, आणि मग नंतर माझं जे नोट्स बनवायचं राहिलं होतं ना ते मी मग रात्री 10:30 वाजता करायला घेतलेलं आहे व 4.5 तास अभ्यास 6 वाजेपर्यंत झालेला आहे. आणि मग सकाळी नाही, रात्री 10:15ला मी वनस्पती वर्गीकरणाचे नोट्स बनवायला घेतलेले आहेत. 11:30पर्यंत नोट्स बनवणार आहे आणि त्याच्यानंतर झोपणार आहे. जेवढे होतील तेवढे नोट्स बनवणार आहे. आणि मग माझं वनस्पतीशास्त्र हा खूप मोठा टॉपिक, ज्याचे नोट्स बनवायचे बाकी आहेत ते मी आता उद्या करणार आहे. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.